Okay. Please tell me, are the voice and screen clear? All okay? Please tell me, are the voice and screen clear? All okay? Just reply me Y or N. Yes or no? Yes? Yes, okay, fine. So, very good afternoon to all of you. Good afternoon. Let everyone join. We will start within a minute. Yes, Suyash, good afternoon. बर फाईन. बरं त्याआधी मला सांगा, तुम्ही जे काही शेड्यूल दिलंय आपलं, एका वीकचं शेड्यूल दिलंय मी तुम्हाला बनवून आता, रिव्हिजनचं प्लस जो काय आता आपला रेग्युलर करंट चॅप्टर चालू आहे त्याचं शेड्यूल दिलंय तुम्हाला. त्या शेड्यूलनं तुम्ही काम कंप्लीट करायला सुरुवात करा. ओके, इज दॅट ओके? तर जरा सिरियसली अभ्यासाला लागलं पाहिजे. मागचे बरेच दिवस सांगतो मी तुम्हाला, या वीकचं जसं शेड्यूल दिलंय तसं नेक्स्ट वीकला पण दे, तुम्ही त्यावेळी ते कम्प्लीट करणं एक्सपेक्टेड आहे. अल्टरनेटिंग करंट त्याचा एक्सरसाइज 1 एक्सरसाइज 2 मॉड्यूल मधला कम्प्लीट झाला की चेक करून घ्या. अल्टरनेटिंग करंट त्याचा बोर्डचा एक्सरसाइज झाला की कम्प्लीट करून घ्या. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड असे 2 चॅप्टर्स आहेत, बरोबर. पहिला चॅप्टर मी सांगतो, इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड्स या नावाचा एक चॅप्टर आहे, तो आता या वीकला आपण घेतलेला आहे. मॉड्यूल 3 त्यातला पहिला चॅप्टर इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स, तो ऍज अ रिव्हिजन टास्क म्हणून तुम्हाला दिलेला आहे, रिवाइज करून पण दिलेला आहे. प्लस लिस्ट ऑफ फॉर्म्युले वाचायसाठी एक दिवस तुम्हाला दिलेला आहे, नोट्स वाचायसाठी एक दिवस तुम्हाला दिलेला आहे, नोट्स आणि लिस्ट ऑफ फॉर्म्युले, आणि राहिलेल्या 2 दिवशी तुम्हाला त्याचे एक्सरसाइज 1 आणि 2 पुन्हा सॉल्व्ह करायचे आहेत. डेली 25 क्वेश्चनचं टार्गेट आहे. ओके, मिनिमम 25 क्वेश्चन झालेच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नाही. याच्या आधी तुम्ही मला 30 क्वेश्चन्स पण करून दाखवलेले आहेत, 25 पण कम्प्लीट करू शकताय. काही अडचण यायला नाही पाहिजे. ओके, हा, तुम्ही परत हळूहळू तुमचा स्पीड वाढला की इमिजिएटली परत 25 चे 30 करा, काही अडचण नाही. स्ट्रिक्टली आता शेड्यूलला स्टिक राहा. ओके, स्ट्रिक्टली ते शेड्यूल जे काय दिलंय अभ्यासाचं ते फॉलो करा. बर, सो लास्ट टाइम आपण काय केलंय, क्वेश्चन नंबर 14 एक आरसी सर्किट दिलंय, त्याला एक अल्टरनेटिंग सप्लाय अटॅच केलाय, ज्याची आरएमएस व्हॅल्यू आहे, सप्लायचा ईएमएफ किती आहे, ईआरएमएस किंवा व्हीआरएमएस, काही लोक ई म्हणतात, काही लोक व्ही म्हणतात, 200 व्होल्ट, सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. ओके, सो इम्पेडन्स ट्रायंगल आपण तयार केला होता, बरोबर का. त्यांनी आम्हाला पहिला बीट विचारला होता इम्पेडन्स. इम्पेडन्स कसा काढतो आम्ही, झेड इज इक्वल टू √R² प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. पण सर एक्सी नाहीये, एक्सी नाही, एक्सेल नाहीये, इंडक्टर नाहीये ना, मग एक्सेल नाहीये सर. मग हा आर, एक्सेल काय, एक्सेल अप गेला असता, वरती गेला असता, एक्सेल ड्रॉ करायची गरज नाही, एक्सी आहे. सो हा आर आणि एक्सी मिळून काय झाला, झेड झाला. हा तुमचा फेज डिफरन्स बिटवीन ईएमएफ अँड द करंट ऑफ द सप्लाय. सप्लाय ईएमएफ आणि सप्लाय करंट यांच्यामधला फेज डिफरन्स फाय, तो सुद्धा इथे या ट्रायंगल मध्ये तुम्हाला दाखवता येतो, बरोबर. सो इथं आपण काय केलं होतं, झेड काढण्यासाठी √R² प्लस एक्सी² या ट्रायंगल कडे बघून म्हणू शकताय, किंवा नसेल ट्रायंगल ड्रॉ करायचा तर डायरेक्टली फॉर्म्युला सिरीज RLC सर्किट जर असतं तर √R² प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर म्हटलं असता. त्यातला एक्सेल नाही आहे तर 0 मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. सर मायनस एक्सीचा स्क्वेअर करा नाही तर एक्सीचा स्क्वेअर करा, आन्सर तर पॉझिटिव्हच येणार आहे, म्हणून आपण इथं फक्त एक्सीचा स्क्वेअर केला होता, बरोबर. पण सर आपल्याला झेड पाहिजे आहे, वी वॉन्ट दी व्हॅल्यू ऑफ झेड, वी हॅव दी व्हॅल्यू ऑफ आर, वी डू नॉट हॅव दी व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा एक्सी. एक्सीची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये, एक्सीची व्हॅल्यू जर आपल्याकडे नसेल
तर एक्सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली पाहिजे. मग एक्सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेतली. ही एक्सी ची कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू इथं परत इक्वेशन 1 मध्ये बॅक सबस्टिट्यूट केली, म्हणजे इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 केलं. परत झेड इज इक्वल टू कॅल्क्युलेट केला. कसा केला? झेड इज इक्वल टू अंडर रूट 100 स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. आता आर तर आपला 100 त्यांनी ऑलरेडी दिला होता बघा, गिवन डेटामध्ये आर इक्वल टू 100 ऑलरेडी आहे, तो आर स्क्वेअर 100 स्क्वेअर प्लस एक्सी किती आला होता सर? एक्सी पण 100 आला होता. मग त्या या 100चा आपण स्क्वेअर, 100 स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स 100 स्क्वेअर. 2 चं स्क्वेअर रूट रूट 2, 100 चं स्क्वेअर रूट 100. सो 100 इंटू रूट 2 किंवा रूट 2 इंटू 100 एवढे ओहम. झेड आहे, युनिट काय पाहिजे? ओहम पाहिजे. बरोबर. त्यानंतर सेकंड बीट काय होता? सेकंड बीट होता पॉवर फॅक्टर अँगल. आम्ही तुम्हाला पॉवर फॅक्टर नाही विचारला, आम्ही पॉवर फॅक्टर अँगल विचारलाय, म्हणजे कॉस फाय नाही विचारला, आम्ही फाय विचारलाय. ठीक आहे, इम्पेडन्स ट्रायंगल आहे तुमच्याकडे, फाय कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्सेल नाही आहे तर नाही आहे, एक्सी आहे, आर आहे, टॅन फाय करा. टॅन फाय इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजेसंट, अपोजिट अपॉन ऍडजेसंट. एक्सी अपॉन आर 100 अपॉन 100. एक्सी पण 100 कॅल्क्युलेट केलाय. एक्सी कसा कॅल्क्युलेट केला होता सर? 1 अपॉन ओमेगा सी ने एक्सी कॅल्क्युलेट केला होता. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एफ, सी ची व्हॅल्यू सी 2 पाय एफ, एफ ची व्हॅल्यू 50, सी ची व्हॅल्यू दिली आहे 100 अपॉन पाय मायक्रो फॅरेड. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, 100 upon pi into 10⁻⁻6, right? All those things we did and we found out the value of xc. xc ची व्हॅल्यू मिळाली होती. तो xc आहे, r आहे आणि z पण आहे तुमच्याकडे, तिन्ही आहे. कुठला पाहिजे तो रेशो वापरा, साइन कॉस टॅन आणि साइन इनवर्स कॉस इनवर्स किंवा टॅन इनवर्स करा आणि फाय कॅल्क्युलेट करा. मग आपण केला होता टॅन फाय. टॅन फाय इज इक्वल टू xc अपॉन r, अपोजिट xc अपॉन r ऍडजेसंट. So opposite upon adjacent. So 100 upon 100. So 1. कुठल्या अँगलचा tan 1 असतो सर? 45 डिग्रीचा tan 1 असतो. 45 म्हणजेच पाय बाय 4. पाय म्हणजे 180. 180 अपॉन 4 म्हणजे 45. बरोबर ना? पाय म्हणजे 90. सॉरी, पाय म्हणजे 180. मग 90 म्हणजे किती? पाय बाय 2. असंच करतोय ना? 90 डिग्री पाहिजे असेल. कसं जस्टिफाय करतोय आपण? पाय बाय 2 का? पाय म्हणजे 180 डिग्री. सो 180 अपॉन 2 म्हणजे 90 डिग्री. बरोबर. तसं 45 डिग्री म्हणजे काय? पाय बाय 4 का? 180 अपॉन 4 म्हणजे 45. 180 म्हणजे पाय अपॉन 4 म्हणजे 45. सो 45 ला कसं लिहितोय आपण? पाय बाय 4. बरोबर. बर, आता याच्यामध्ये ईएमएफ जो आला, जर तुम्ही ईएमएफ ट्रायंगल ड्रॉ किंवा नेट ईएमएफ ड्रॉ केला तर तो असा येणार आणि नेट करंट जो येणार तो असा येणार. मग कोण लिडिंग आहे कोण लॅगिंग आहे हे जर बघायचं ठरवलं तर ईएमएफ फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. करंट ऑलरेडी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला आहे. अँटी क्लॉकवाईज रोटेशन आपण इमॅजिन करतोय. सो करंट ऑलरेडी पुढे आहे, ईएमएफ मागं पडलाय. ईएमएफ मागं पडलाय, करंट पुढे आहे. बरोबर आहे. कपॅसिटिव्ह सर्किट आहे. कपॅसिटिव्ह सर्किट मध्ये ईएमएफ लॅग करतो. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये करंट लॅग करतो. कपॅसिटिव्ह सर्किट मध्ये ईएमएफ लॅग करतो. बरोबर आहे. ईएमएफ कितीनं लॅग करतोय? पाय एवढ्या अँगलनं लॅग करतोय सर. सप्लायचा ईएमएफ सप्लायच्या करंटला कितीनं लॅग करतोय? सप्लाय म्हणा किंवा सोर्स म्हणा. सोर्सचा ईएमएफ, एसी सोर्सचा ईएमएफ आणि एसी सोर्सचा करंट यांच्यामधला फेज डिफरन्स आहे पाय, दॅट इज इक्वल टू 45 डिग्री. and the EMF lags the current by 45 degree or pi by 4 radian. So EMF lags the current. EMF मागं पडलाय आणि करंट पुढे आहे ऑलरेडी. हे दोघं अँटी क्लॉकवाईज रोटेट होत आहेत. त्यात करंट इथं पोहोचलाय तेव्हा EMF मागं आहे. ओके. पुढे पॉवर फॅक्टर. पुढे विचारला होता पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. सर कॉस फाय विचारलाय, फाय ऑलरेडी माहित आहे आम्हाला, नॉट अ बिग डील. सो पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस फाय इज इक्वल टू कॉस ऑफ 45. कॉस 45 1 अपॉन रूट 2. Okay, up to these 3 bits we have calculated. Next bit विचारलाय आपल्याला करंट. काय विचारलाय? नेक्स्ट बीट आपल्याला विचारलाय करंट. कॅल्क्युलेट द करंट. सर काय बाकीचं सांगितलंच नाही, मग कुठला करंट काढायचा? काय नाही, सप्लायनं दिलेला आरएमएस करंट काढायचा. जर इथे लिहिलं नाही आहे इन्स्टंटेनियस करंट असं म्हटलंय का? करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे इन्स्टंटेनियस करंट असं काय म्हटलंय का? करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम किंवा इन्स्टंटेनियस करंट असलं काय म्हटलंय का? नाही. काय म्हटलंय? नुसतंच करंट. पण नुसतंच करंट लिहिले म्हणजे नक्की काय काढायचं? सो लिहा IRMS कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे नक्की काय कॅल्क्युलेट करायचं आहे?
सप्लायनं दिलेला आरएमएस करंट गिवन बाय द सप्लाय, बर. मग सप्लायनं दिलेला आरएमएस करंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर मी असा फॉर्म्युला वापरू शकतोय का? सप्लायनं दिलेला आरएमएस करंट इज इक्वल टू सप्लायचा ईएमएफ डिवायडेड बाय टोटल सप्लायला झालेलं अपोजिशन. मग टोटल सप्लायला झालेलं अपोजिशन आता तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, हे आर असेल, एक्सी असेल की झेड असेल? सप्लायच्या ईएमएफ ला झालेलं अपोजिशन आर घेऊयात, एक्सी घेऊयात की झेड घेऊयात? ईआर ला अपोजिशन झेड, ईसी ला अपोजिशन एक्सी, मग या ईआरएमएस ला अपोजिशन काय असेल? आर, एक्सी की झेड? हा सिंपल आहे, मला माहिती आहे सिंपल आहे. पट सांगा, आन्सर यायला पाहिजे. सप्लायचा विचार करताना नक्की काय करणार? असाही विचार करता येतो, रेझिस्टन्स मधला करंट इक्वल टू रेझिस्टन्सचा ईएमएफ, रेझिस्टन्सचा आरएमएस ईएमएफ डिवाइड बाय आर. कॅपॅसिटर मधला करंट इज इक्वल टू कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा आरएमएस ईएमएफ डिवाइड बाय एक्सी. सो कॅपॅसिटर मधला आरएमएस करंट कसा काढला असता? ईसी आरएमएस अपॉन एक्सी. रेझिस्टन्स मधला आरएमएस करंट कसा काढला असता? ईआर आरएमएस अपॉन आर. मग सप्लायने दिलेला आरएमएस करंट कसा काढला असता? सप्लायचा ईआरएमएस अपॉन सप्लायला झालेलं अपोजिशन. सप्लायला झालेलं अपोजिशन म्हणजे इम्पेडन्स झेड. सो ईआरएमएस अपॉन झेड असा फॉर्म्युला येणार बा, बरोबर? सो लिहा ईआरएमएस अपॉन झेड. सर ईआरएमएस सप्लायचा आरएमएस व्होल्टेज 200 ऑलरेडी दिलाय आणि सप्लायला झालेलं अपोजिशन झेड किती आलंय? 100 इंटू √2 आलंय सर. ईआरएमएस किती आलाय? 200. लिहा सप्लायचा ईआरएमएस किती आहे? ऑलरेडी दिलाय त्यांनी, आला नाही, दिलाय ऑलरेडी. 200 व्होल्ट डिवाइड बाय सप्लायला झालेलं अपोजिशन झेड, ते किती आलं होतं? सप्लायला झालेलं अपोजिशन झेड आलं होतं √2 इंटू 100 किंवा 100 इंटू √2. झेड किती आला होता? 100 इंटू √2. लिहा 100 इंटू √2 ऑलरेडी जो आपण कॅल्क्युलेट केलाय. सो तो आला 100 इंटू √2. 200 अपॉन 100 किती झालं? 2 झालं. अपॉन √2 ऍज इट इज. 2 अपॉन √2 सर √2. 2 अपॉन √2 आलं. √2 ची व्हॅल्यू 1.41 किंवा 1.414, अप्रॉक्सिमेटली 1.41 म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. करंट विचारलाय सो उत्तर एम्पियर मध्ये पाहिजे. सीडब्ल्यू. भरपूर बीट कॅल्क्युलेट करायचे आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. टोटल 11 बीट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता आपण 4था बीट कॅल्क्युलेट केलाय. फार चांगला क्वेश्चन आहे, बऱ्याच गोष्टी कव्हर करतो. चला गुड. बीट नंबर 5 आहे मॅक्सिमम करंट सांगा. आरएमएस नको, आता त्यांना पाहिजे मॅक्सिमम करंट. ठीक आहे, मॅक्सिमम करंट पाहिजे ना, मॅक्सिमम करंट देऊ. बर, मॅक्सिमम करंट देऊ त्यांना. आता बीट नंबर 5 लिहा मॅक्सिमम करंट. आता मागतायत मॅक्सिमम करंट. बर, सिरीज आरसी सर्किट आहे. क्वेश्चन काय आहे? सिरीज आरसी सर्किट आहे. मग सप्लायचा मॅक्सिमम करंट तोच या रेझिस्टन्स मधनं करंट जाणार आहे, तोच या कॅपॅसिटर मधनं जाणार आहे. मग सर मॅक्सिमम करंट नक्की कुणाच्यातला विचारलाय? सप्लायनं दिलेला, रेझिस्टन्स मधला की कॅपॅसिटर मधला? अरे हे सगळे सिरीज मध्ये आहेत, तिघही सिरीज मध्ये आहेत, एकच करंट चाललाय तिघांमधनं. त्या तिघांमधला इन्स्टंटेनियस करंट पण सेमच आहे, आरएमएस करंट पण सेमच आहे, मॅक्सिमम करंट पण सेमच आहे. आणि ते मेन्शन पण करत नाहीत. जेव्हा मेन्शन करत नाही तेव्हा सप्लायचा मॅक्सिमम करंट, सप्लायनं दिलेला मॅक्सिमम करंट म्हणजे तुम्हाला आय मॅक्स कॅल्क्युलेट करायचा. तोच तुमच्या रेझिस्टन्स मधला पण मॅक्सिमम करंट असणार आहे, तोच तुमच्या कॅपॅसिटर मधला पण मॅक्सिमम करंट असणार आहे, तोच तुमच्या सप्लाय मधला पण मॅक्सिमम करंट असणार आहे. सिरीज मध्ये आहेत सगळे. ठीक आहे, काय फॉर्म्युला शिकवलाय? आय आर एम एस इज इक्वल टू I0 अपॉन √2. सर I0 म्हणजे आय मॅक्स. सो सर आरएमएस व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू अपॉन √2. आठवतंय का? कॅन यू रिकॉल? IRMS इक्वल टू आय मॅक्स अपॉन √2, ERMS इक्वल टू ई मॅक्स अपॉन √2 किंवा E0 अपॉन √2. E0 म्हणा किंवा
ई मॅक्स म्हणा, I0 म्हणा किंवा आय मॅक्स म्हणा. I0 म्हणजेच आय मॅक्स, E0 म्हणजेच ई मॅक्स. सो सर आमच्याकडे IRMS चा फॉर्म्युला आहे. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड, द स्क्रीन इज नॉट रिस्पॉन्डिंग, प्लीज वेट. हा सर आमच्याकडे IRMS चा फॉर्म्युला आहे Imax अपॉन √2. मग सर Imax काढणं काय हरशी मोठी गोष्ट नाही, नॉट अ बिग डील. सर Imax इज इक्वल टू √2 इंटू IRMS. सो √2 इंटू IRMS. सप्लायचा IRMS किती आहे चेक. किती आला होता. आता उगाच अप्रॉक्सिमेट वाला आन्सर घेऊ नका. तुमच्याकडे एक्झॅक्ट वाला √2 आन्सर आहे की नाही. IRMS √2 वाला आन्सर आहे, मग √2 वाला घ्या. IRMS सप्लायचा RMS करंट आहे √2, तो √2 लिहा इथं. हा √2 ऍज इट इज आणि IRMS चा ब्रॅकेट मध्ये √2. सर √2 इंटू √2 आन्सर आलं 2 एम्पियर. ओके, हा झाला तुमचा मॅक्सिमम करंट गिवन बाय द सप्लाय. तोच रेजिस्टन्स मधला मॅक्सिमम करंट असेल, तोच कॅपॅसिटर मधला मॅक्सिमम करंट असेल, कारण रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि सप्लाय यांच्यामधनं एकच करंट जातोय. तिघही सिरीज मध्ये आहेत. ऑल ऑफ देम आर इन सिरीज. नंबर 6, व्होल्टेज अक्रॉस आर. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज विचारलेलं आहे. मग सर मॅक्सिमम व्होल्टेज काढू की RMS व्होल्टेज काढू. अरे काहीच नाही सांगितलं की RMS व्होल्टेज काढायचं. व्होल्टेज ऍज अ फंक्शन ऑफ टाइम विचारलंय का नाही. किंवा इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज म्हणजेच व्होल्टेज ऍज अ फंक्शन ऑफ टाइम असं म्हटलंय का नाही. मॅक्सिमम व्होल्टेज म्हटलंय का नाही. मग काय म्हटलंय व्होल्टेज अक्रॉस आर. मग कुठलं व्होल्टेज काढणार सर RMS व्होल्टेज काढणार. सो RMS व्होल्टेज VRMS म्हणा नाहीतर ERMS म्हणा, काही म्हणा. कुणाच्या अक्रॉस सर रेजिस्टन्सच्या अक्रॉस. बरं काही लोक त्याला ERMS असंही म्हणतील, VRMS म्हणतील, काही लोक ERMS म्हणतील. कुठलेही लेटर चालेल व्होल्टेजला किंवा EMF ला, पण अक्रॉस रेजिस्टर. ठीक आहे, कसं काढणार अगदी सिंपल आहे सर. V इज इक्वल टू IR चा फॉर्म्युला. सो VRMS अक्रॉस रेजिस्टर is equal to IRMS. V is equal to IR. V is equal to I into R. Voltage across resistor, RMS voltage across resistor is equal to RMS current through the resistor into the resistance. बर, RMS current through the resistor. रेजिस्टन्स मधला RMS करंट जो काय आहे, रेजिस्टन्स मधला RMS करंट जो काय आहे आणि सप्लायनं दिलेला RMS करंट जो काय आहे तो सेम असणार आहे का. कारण हे दोघही एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. हे सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किट मध्ये इन्स्टंटेनियस करंट गिवन बाय द सप्लाय इज इक्वल टू इन्स्टंटेनियस करंट थ्रू द रेजिस्टर इज इक्वल टू इन्स्टंटेनियस करंट थ्रू द कॅपॅसिटर. मग जर इन्स्टंटेनियस करंट सेम असतील तर सप्लायचा RMS करंट आणि रेजिस्टन्स मधनं गेलेला RMS करंट सेम असेल. म्हणून इथं IRMS थ्रू द रेजिस्टरला मी नुसतंच IRMS म्हणणार इंटू R ऍज इट इज. आता सप्लायचा RMS करंट किती आला होता ते बघणार. सप्लायचा RMS करंट आला होता सर √2. एक्झॅक्ट व्हॅल्यू घेत नाही किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पण घेत नाही. हे जे √2 आलं होतं तो ऍज इट इज घेतोय. सो सप्लायचा RMS करंट आला होता √2. सो आय विल राईट हिअर √2. रेजिस्टन्स किती आला आहे सर आला नाहीये, दिलाय त्यांनी. किती दिलाय 100 ओहम. रेजिस्टन्स हॅज बीन ऑलरेडी गिवन ॲज 100 ओहम. द्या 100 ओहम. सो 100 इंटू √2 किंवा 100 √2. त्या √2 ला आता 1.414 लिहायचं असेल लिहा, इंटू 100 करायचं असेल करा. मी एवढं लिहून आन्सर संपवतो. एवढे व्होल्ट. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स CW. झालं की सांगा. बीट नंबर 6 पर्यंत झाला. अजून 6 बीट आहेत. टोटल 12 बीट्स करायचे. एकदा क्वेश्चन बरोबर फेमिलॅरिटी होऊ दे. अल्टरनेटिंग करंटचे क्वेश्चन्स फार इझी असतात. दे आर फॉर्म्युला बेस्ड. जरा लॉजिक क्लिअर झाले की पटपट पटपट फॉर्म्युले कुठले वापरायचे लक्षात येतात. दॅट्स इट. सगळं दिलेलं असते क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट बीट नंबर 7.
व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. काय विचारले? व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. बिट नंबर 7 लिहा. काय विचारले? व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज विचारले. सर व्होल्टेज मग मॅक्सिमम काढू की इन्स्टंटेनियस व्होल्टेज काढू की आरएमएस काढू? काही नाही सांगितलं की आरएमएस काढायचं. आरएमएस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. मग काही लोक लेटर व्ही वापरतील, काही लोक ई वापरतील. बर, आरएमएस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर V इज इक्वल टू IR सर. मग आरएमएस करंट थ्रू द कॅपॅसिटर इनटू अपोजिशन ऑफ द कॅपॅसिटर टू द करंट. जसं रेझिस्टरचं अपोजिशन रेझिस्टरचं अपोजिशन रेझिस्टन्स, तसं कॅपॅसिटरनं करंटला केलेलं अपोजिशन इंडक्टिव्ह नाही, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. रेझिस्टरनं केलेलं अपोजिशन रेझिस्टन्स, रेझिस्टरनं करंटला केलेलं अपोजिशन रेझिस्टन्स, कॅपॅसिटरनं करंटला केलेलं अपोजिशन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स XC. बर, आरएमएस थ्रू कॅपॅसिटर. आरएमएस करंट थ्रू कॅपॅसिटर म्हणजे आरएमएस करंट थ्रू द सप्लाय. सप्लायनं दिलेला आरएमएस करंट आणि कॅपॅसिटर मधला आरएमएस करंट सेम असणार, कारण दोघंही सिरीज मध्ये आहेत. इंटू कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स XC. सप्लायचा आरएमएस करंट मगाशी पण काढला होता, √2 आला होता. कॅपॅसिटरचा XC आपण काढला होता बघा मागच्या स्लाइड वरती. कॅपॅसिटरचा XC आपण काढला होता. कॅपॅसिटर साठीचा XC आपण काढला होता. किती आला होता? 10² म्हणजे 100 आला होता. कॅपॅसिटरचा XC आपण कॅल्क्युलेट केलाय. किती कॅल्क्युलेट केलाय? 100. XC काय असतोय? 1/ωc असतोय सर. किती आला होता? 100 आला होता. बर, लिहा तिथं 100. सो सर आन्सर परत √2 इंटू 100 म्हणजेच 100 √2 परत आला. त्या √2 ला 1.41 लिहायचं असेल लिहा. दिस इज गोइंग टू बी द व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. ओके, समजायला लागलंय? डायरेक्टली व्होल्टेजची बेरीज करून चालत नाही. असं म्हणून चालत नाही एसी सर्किट मध्ये. दिस 200 इक्वल टू इथं थोडं येईल प्लस रिमेनिंग इथं येईल असं नसतंय. तो ट्रायंगल तयार होतोय. ओके, E² इक्वल टू ER² प्लस EC² असं होणार आहे ते. डायरेक्टली व्होल्टेज ऍड करू नका. एसी सर्किट आहे ते, फेजर डायग्राम असते ती. ओके, जसं हा रेझिस्टर R आणि XC ऍड नाही झाले. R प्लस XC इक्वल टू Z आला का? नाही. रेझिस्टन्सचा अपोजिशन प्लस कॅपॅसिटरचा अपोजिशन R प्लस XC करून Z आला का? नाही. तो √R² प्लस XC² असा आलाय. Z इज इक्वल टू √R² प्लस XC² असा आलाय. ओके, सो डायरेक्ट ऍडिशन वगैरे करायची नाही व्होल्टेजची. ते डीसी सर्किट मध्ये करता येतं तसं, एसी मध्ये नाही करता येत. जेव्हा सर्किट मध्ये बॅटरी असते तेव्हा तसं करता येतं. अल्टरनेटिंग करंट असेल तर नाही करत. एसी सप्लाय असेल तर नाही करता येत. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कळालं? आरएमएस व्होल्टेज काढलो आम्ही. बर, बिट नंबर 7. बिट नंबर 7 आहे मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर. अगदी सिंपल आहे. बिट नंबर 7 काय विचारलंय? मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर. मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर विचारलंय सर. सिंपल आहे. तुम्हाला आरएमएस व्होल्टेज काढायला शिकवलंय. आरएमएस व्होल्टेज काय असते सर? मॅक्सिमम व्होल्टेज अपॉन √2, V0 अपॉन √2. VRMS किंवा ERMS काय असते? E0 अपॉन √2 किंवा V0 अपॉन √2. सर अक्रॉस रेझिस्टर, अक्रॉस रेझिस्टर. ठीक आहे सर. मॅक्सिमम व्होल्टेज विचारलंय, रिअरेंज करा. मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर इज इक्वल टू, हा √2 गेला इकडे मल्टिप्लाय करायला, √2 इंटू आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर. √2 इंटू आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर. सो √2 इंटू आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर किती आहे? आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर ते आपण काढलेलं आहे. सर आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर इज 100 इंटू √2. आरएमएस व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टर इज 100 इंटू √2. लिहा तिथं 100 इंटू √2 तर 100 इंटू √2.
हा बाहेरचा रूट 2 ऍज इट इज. RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर इज सर 100 इंटू रूट 2. सर रूट 2 इंटू रूट 2 2 आलं, 2 इंटू 100 200 आलं व्होल्ट. बीट नंबर 8. मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. बरोबर ना? कितवा बीट आहे? सॉरी इथं 7th झाला होता, मला इथं बीट नंबर 8 म्हणायला पाहिजे होतं. मी इथं बीट नंबर 8 म्हणायला पाहिजे होतं. हा बीट नंबर 9 आहे. काय म्हणतोय बीट नंबर 9? मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. बर, मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. सर कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं मॅक्सिमम व्होल्टेज. अगदी सिंपल आहे, सेम फॉर्म्युला सर. आरएमएस व्होल्टेज इज इक्वल टू मॅक्सिमम व्होल्टेज अपॉन रूट 2. VRMS इक्वल टू Vmax अपॉन रूट 2 किंवा VRMS इक्वल टू V0 अपॉन रूट 2. V0 म्हणजेच Vmax, माहिती आहे आपल्याला. बर सर, मॅक्सिमम व्होल्टेज पाहिजे अक्रॉस कॅपॅसिटर. सो इथले RMS व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. Therefore सर मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इज इक्वल टू, हा रूट 2 गेला इकडे मल्टिप्लाय करायला, इंटू VRMS. बरोबर आहे. Vmax इक्वल टू रूट 2 इंटू VRMS. अक्रॉस कॅपॅसिटर तर अक्रॉस कॅपॅसिटर. काय आलं होतं बघा, RMS व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. हा रूट 2 तर ऍज इट इज आला, ब्रॅकेट टाकला. RMS व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, VRMS अक्रॉस C. इथं C आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा RMS व्होल्टेज. किती आला होता? व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, RMS व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर किती आलं होतं? सर 100 इंटू रूट 2 आलं होतं. RMS व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आलं होतं 100 इंटू रूट 2 आलं होतं. बर, लिहा इथं 100 इंटू रूट 2. तो रूट 2 हा रूट 2 कन्फ्युज होऊ नका, हा रूट 2 इथला आणि या ब्रॅकेटची व्हॅल्यू या ब्रॅकेटमध्ये. सर रूट 2 इंटू रूट 2 2 आलं, 2 इंटू 100 200 आलं. बर, दिस इज गोइंग टू बी द RMS सॉरी मॅक्सिमम व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर. कॅपॅसिटरच्या अक्रॉस येणारं मॅक्सिमम व्होल्टेज. जेव्हा नुसतंच व्होल्टेज काढा म्हणतात तेव्हा आपण RMS व्होल्टेज काढतो, पण जेव्हा सांगतात ना मला मॅक्सिमम व्होल्टेज काढा तर आम्ही मॅक्सिममच काढणार. पण जेव्हा काही सांगत नाहीत तेव्हा नुसतंच म्हणतात व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काढा, तर म्हणजे कुठलं काढा? RMS व्होल्टेज काढा. अदरवाइज ते सांगतात की इन्स्टंटेनियस व्होल्टेज काढा, व्होल्टेज ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज सांगतात ते आम्हाला. किंवा मॅक्सिमम व्होल्टेज काढा म्हणतात, जसं आता म्हटलं होतं. मॅक्सिमम व्होल्टेज काढणं अगदी सिंपल आहे, रूट 2 इंटू VRMS. मग कुणाच्या अक्रॉस पाहिजे आहे? सप्लायच्या अक्रॉस पाहिजे असेल तर रूट 2 इंटू सप्लायचा RMS. कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा मॅक्सिमम पाहिजे असेल तर रूट 2 इंटू कॅपॅसिटरचा VRMS. रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा मॅक्सिमम पाहिजे असेल, रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा मॅक्सिमम पाहिजे असेल तर रूट 2 इंटू रेझिस्टन्सचा VRMS. असे ते रूल आहेत. बरोबर. आता करूयात बीट नंबर 10. अप टू दिस एव्हरीवन रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. अप टू बीट नंबर 9. 9 बीट सॉल्व्ह केले बघा आपण. अजून 3 आहेत पॉवर वाले. आपण इम्पेडन्स झाले, व्होल्टेजेस झाले, करंट झाला, पॉवर. आणि काय असते वेगळं? काहीच नसते, याच गोष्टी विचारतात. इम्पेडन्स, करंट, व्होल्टेज, पॉवर. गुड. एव्हरीवन टेल मी, झालं की सांगा, पटकन पुढे जाऊयात. नेक्स्ट लिहिताना कसं लिहिलंय बघा. लिहिताना असं लिहिलंय, बीट नंबर 10 असं लिहिलंय त्यांनी. याला म्हणायचं ट्रायंग्युलर ब्रॅकेट, याला म्हणायचं राऊंड ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, ट्रायंग्युलर ब्रॅकेट. ट्रायंग्युलर ब्रॅकेटचा अर्थ असतो ऍव्हरेज ऑफ. ऍव्हरेज ऑफ. सो ट्रायंग्युलर ब्रॅकेट मध्ये पॉवर, ट्रायंग्युलर ब्रॅकेट मध्ये पॉवर म्हणजे ऍव्हरेज ऑफ. ऍव्हरेज पॉवर. सर ऍव्हरेज पॉवर कंझ्युम बाय व्हॉट? नाही सांगितलं, एवढंच विचारलंय. ऍव्हरेज पॉवर मग नक्की कुठली काढायची? कॅपॅसिटरची ऍव्हरेज पॉवर काढायची, रेझिस्टरनं कंझ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर काढायची, की सर्किटनं कंझ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर काढायची?
जेव्हा काहीच सांगत नाहीत तेव्हा सर्किटनं कन्झ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर काढायची. ठीक आहे. मग काय असतो सर्किटनं कन्झ्युम केलेल्या ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला? सर्किटनं कन्झ्युम केलेल्या ऍव्हरेज पॉवरचा फॉर्म्युला असतो सप्लायचा VRMS, सप्लायचा IRMS. आता काही लोक ERMS IRMS, ई म्हणायचं असेल ई म्हणा, काही अडचण नाही. बुक मध्ये दोन्ही नोटेशन्स वापरलेले आहेत. प्रत्येक बुक दोन्ही नोटेशन वापरतात. काही लोक व्होल्टेज म्हणतात, काही लोक ई म्हणतात, काही अडचण. ERMS IRMS cos phi, ERMS IRMS cos phi. ओके. जर सप्लायनं कन्झ्युम केलेली, सप्लायनं नाही, टोटल सर्किटनं कन्झ्युम केलेली पॉवर तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल, इथं सांगितलेलं नाहीये पॉवर कन्झ्युम बाय दी रेजिस्टर असं म्हटलंय का? नाही. पॉवर कन्झ्युम बाय द कॅपॅसिटर असं सांगितलंय का? नाही. नुसतंच पॉवर कन्झ्युम, ऍव्हरेज पॉवर कन्झ्युम विचार. ठीक आहे. ERMS IRMS cos phi, एसी सर्किटनं कन्झ्युम केलेली पॉवर ERMS IRMS cos phi. आठवतंय का पॉवर ट्रायंगल? हा तुमचा ERMS इंटू IRMS ट्रायंगल नाही, एरो नाही काढले तरी चालतं. इम्पेडन्सला आणि पॉवरला एरो काढायचे नाही, EMF ला आणि करंटला एरो काढत चल, काय अडचण नाही. हा ERMS IRMS, त्याचा हा कॉस कंपोनंट ERMS IRMS cos phi, ERMS IRMS इंटू साइन phi. बरोबर. ही तुमची ऍक्टिव्ह पॉवर, ही रिएक्टिव्ह पॉवर, ही रिअल पॉवर, ही इमॅजिनरी पॉवर, ही कन्झ्युम्ड पॉवर, ही स्टोअर केलेली पॉवर जी परत बाहेर पडते, वाया जात नाही. ही पॉवर जी आहे ती वाया जात नाही. पैसे याचे द्यावे लागतात याचे. बर, पुढं ठीक आहे. कॅल्क्युलेट करूयात. म्हणजे ऍव्हरेज पॉवर विचारली तर काय करायचं सर? सप्लायचा ERMS, सप्लायने दिलेला IRMS आणि सप्लायचा EMF आणि करंट यांच्यामधला जो काय फेज डिफरन्स आहे त्याचा कॉस म्हणजे पॉवर फॅक्टर. कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर, फाय म्हणजे फेज डिफरन्स आणि कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर. फाय म्हणजे फेज डिफरन्स, कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टर. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यूज माहित आहेत. सप्लायचा RMS EMF किंवा सप्लायचं RMS व्होल्टेज किती आहे सर? डायग्राम मध्ये बघा कळेल. डायग्राम मध्ये बघा, इथं काय लिहिलंय? सप्लायच्या शेजारी लिहिलंय 200 व्होल्ट. अरे मग हे मॅक्सिमम व्होल्टेज आहे का RMS व्होल्टेज आहे का कुठल्या टाइम इन्स्टन्सचं व्होल्टेज आहे? काहीच नाही सांगितलं. सांगितलंय मी तुम्हाला की जर त्यांनी सांगितलं नसेल तर ते RMS व्होल्टेज असतं. सो RMS व्होल्टेज ऑफ द सप्लाय इज 200 व्होल्ट. ठीक आहे सर. RMS करंट पण पाहिजे आहे, मग तो करंट पण घेऊन चला. कुठे आहे बघा करंट? सप्लायनं दिलेला RMS करंट किती आहे सर? √2 आहे. ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यूज मिळवल्या मी. सप्लायचं RMS व्होल्टेज सर 200 व्होल्ट होतं. सप्लायचा RMS करंट सर √2 एम्पियर होता. कॉस फाय सर, कॉस फाय बघायचा राहिला. ठीक आहे. फाय किती आला होता बघा? पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर. कॉस फाय डायरेक्टली काढला तरी चालतोय. फाय तुमचा इथं 45 डिग्री आला होता किंवा कॉस फाय आहेच तुमच्याकडे डायरेक्टली कॉस ऑफ 45. फाय तुमच्याकडे ऑलरेडी 45 आहे, त्याच्यावर तुम्ही कॉस फाय काढलाय, कॉस 45 1/√2 काढलाय. ठीक आहे. सो तुमच्याकडे फाय ची व्हॅल्यू आहेच. सो कॉस 45 करत चला. आन्सर किती येते बघा? कॉस 45 आलं 1/√2. सर √2 ला √2 कॅन्सल करा. आन्सर आलं 200. हा, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर काय युनिट काय येणार? पॉवरचं युनिट काय असते सर? पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे वर्क डन अपॉन टाइम म्हणजे जूल पर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. सायंटिस्टचं नाव आहे W स्मॉल. सिम्बॉल लिहायचा असेल W कॅपिटल, वॅट. सो एवढी वॅट पॉवर कन्झ्युम बाय द एंटायर सर्किट. पॉवर कन्झ्युम बाय दी एंटायर सर्किट. बार. बिट नंबर 11. Average power consumed by the resistor. Average power consumed by the resistor. सर रेजिस्टर साठी ऍव्हरेज पॉवर जर विचारली, काय नाही, ERMS IRMS cos phi. ठीक आहे.
पण रेजिस्टर साठी फेज डिफरन्स बिटवीन ईएमएफ अँड करंट काय असतो? रेजिस्टन्सचा आरएमएस व्होल्टेज, रेजिस्टन्सचा आरएमएस करंट. आणि रेजिस्टन्स साठी फेज डिफरन्स किती असतो सांगा? रेजिस्टन्स साठी फेज डिफरन्स बिटवीन ईएमएफ अँड करंट. रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. व्हॉट इज द फेज डिफरन्स ऑफ ईएमएफ अँड करंट थ्रू द रेजिस्टर? फेज डिफरन्स, नो वन लीडिंग, नो वन लॅगिंग सर. सो तो फेज डिफरन्स 0 असतो. सो कॉस फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड रेजिस्टर ऑफ करंट अँड ईएमएफ ऑफ रेजिस्टर. रेजिस्टन्स मधला करंट आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा ईएमएफ यांच्यामधला फेज डिफरन्स 0 असतो. म्हणून लोक लिहिताना फॉर्म्युला एवढा लिहित बसतच नाही, ते नुसतं ERMS IRMS एवढंच लिहितात. आता आपण आर असं पण म्हणायला लागलो कारण आपल्या सर्किटमध्ये रेजिस्टर पण आहे आणि कॅपॅसिटर पण आहे. फेज डिफरन्स बिटवीन द ईएमएफ अँड द करंट फॉर द रेजिस्टर सर 0 असतो. अरे कॉस 0 1 आहे, कॉस 0 1 आहे, कशाला ते लिहित बसा. सो RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर इंटू RMS करंट थ्रू द रेजिस्टर. ठीक आहे सर. पण सर रेजिस्टन्स मधला RMS करंट म्हणजे सप्लायनं दिलेला RMS करंट. रेजिस्टन्स मधला RMS करंट म्हणजे सप्लायनं दिलेला RMS करंट. ठीक आहे. बर, व्होल्टेज मात्र वेगळं असेल. तुम्ही याला V म्हणा E म्हणा, दोन्हीचा अर्थ सेम आहे. मी ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर काय आहे ते बघा. RMS व्होल्टेज, RMS करंट थ्रू द रेजिस्टर म्हणजेच सप्लायनं दिलेला RMS करंट, कारण दोघंही सिरीज मध्ये आहेत. सो RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ते कुठेतरी काढला असणार आपण. हे मॅक्सिमम काढलंय RMS ला. चला, RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर V म्हणा E म्हणा, दोन्हीचा अर्थ सेम आहे. RMS व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर आहे 100 इंटू √2 आणि सप्लायचा RMS करंट जो काय आहे, सप्लायचा RMS करंट जो काय आहे तो √2 आहे. सप्लायचा RMS करंट आलाय √2 आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं RMS व्होल्टेज जे आलंय ते आले 100 इंटू √2. रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं RMS व्होल्टेज आले 100 इंटू √2. त्या व्हॅल्यू पुट बॅक करा. 100 इंटू √2 रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज आणि सप्लायचा RMS करंट म्हणजेच रेजिस्टन्स मधनं गेलेला RMS करंट, कारण सप्लाय, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर सगळे सिरीज मध्ये आहेत. सर √2 इंटू √2 आलं 2 इंटू 100 आलं 200. सर पॉवर कॅल्क्युलेट केली आहे. ट्रायंगल म्हणजे ऍव्हरेज पॉवर कन्झ्युम्ड बाय द रेजिस्टर. आन्सर आलं 200 वॅट. सर हे आन्सर आणि हे आन्सर सेम का आलंय? तुमच्या सर्किटमध्ये दोनच लोक आहेत. एक आहे रेजिस्टर, दुसरा आहे कॅपॅसिटर. कॅपॅसिटरनं ऑलरेडी शपथ घेतलेली आहे काय, की पॉवर कन्झ्युम करायची नाही. I am going to be the power storing element. I am not going to be the power consuming element. I am not going to be the power dissipating element. I am power storing element. कॅपॅसिटर काय म्हणतोय? I am power storing element. So average power कॅपॅसिटर काय कन्झ्युम करतच नाही, वाया घालवत नाही. ओव्हर 1 सायकल कॅपॅसिटर पॉवर काही कन्झ्युम करत नाही, रेजिस्टर करतो. मग टोटल सर्किटनं कन्झ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर ही फक्त आणि फक्त रेजिस्टन्स मुळेच असणार आहे, लक्षात घ्या. आर यू गेटिंग इट? म्हणून हे दोन्ही आन्सर सेम आले. जस्टिफाईड? आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? का हे दोन्ही आन्सर सेम आले? सर्किटनं कन्झ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर आणि रेजिस्टन्सनं कन्झ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर याचा आन्सर सेम आलंय. म्हणजे ओव्हर 1 सायकल कॅपॅसिटर काय पॉवर कन्झ्युम करणार नाहीये. जी काय रेजिस्टन्सनं पॉवर कन्झ्युम केली आहे तीच तुमच्या सर्किटनं कन्झ्युम केलेली पॉवर असणार. आर यू गेटिंग इट? लक्षात यायला लागलंय का? सगळे लॉजिक आता एका ठिकाणी कॉन्व्हर्ज व्हायला चालू होतील हळूहळू. शिकवायचा पाठ झालेला आहे. आता मी ऍप्लिकेशन सांगायला लागलोय तुम्हाला आणि आन्सर्स मधून पण आपण आता शिकायचं आहे. आता कॅपॅसिटरचं उत्तर 0 पण यायला पाहिजे. लॉजिकली तर 0 ठीक आहे, तुम्ही लिहू शकाल ऍव्हरेज पॉवर कन्झ्युम बाय द कॅपॅसिटर इज 0 बिकॉज इट इज एनर्जी स्टोरिंग एलिमेंट. इट इज नॉट एनर्जी डिसिपेटिंग एलिमेंट. सो कॅपॅसिटरनं कन्झ्युम केलेली ऍव्हरेज पॉवर तुम्ही लॉजिकली पण 0 लिहू शकताय, ती तुम्ही एक्झाम मध्ये लिहा, पण मी तुम्हाला बाय फॉर्म्युला दाखवतो 0. ओके, नेक्स्ट बीट तोच आहे, लिहा. बीट नंबर 12, ऍव्हरेज पॉवर म्हणजे ट्रायंग्युलर ब्रॅकेट अक्रॉस द कॅपॅसिटर. काय नाही सर, एसी सर्किट मध्ये पॉवर कन्झ्युम काढायचा फॉर्म्युला एकच आहे, ERMS IRMS cos phi. लिहा ERMS IRMS cos phi.
बर, कुणाच्या अक्रॉस? सप्लायच्या अक्रॉस असेल तर ऍज इट इज लिहा. रेझिस्टन्सच्या अक्रॉस असेल तर इथं आर आर आर. कॅपॅसिटरच्या अक्रॉस असेल तर कॅपॅसिटरचा आरएमएस व्होल्टेज, कॅपॅसिटर मधनं गेलेला आरएमएस करंट आणि कॅपॅसिटरचा फेज डिफरन्स बिटवीन द ईएमएफ अँड करंट. ठीक आहे सर. आता याच्या व्हॅल्यूज काढत बसू नका, कारण इथंच कॉस फायस या ओव्हरऑल पॉवरची व्हॅल्यू ठरवणार आहे. सो ERMS, RMS voltage across capacitor into IRMS, RMS current through the capacitor into cos of phase difference between the EMF and current through the capacitor. Capacitor साठी phase difference काय असतो करंट आणि EMF चा सांगा पटकन. Reply me in the chat box. What is the value of phase difference between the EMF and the current through the capacitor? कॅपॅसिटरचा करंट किंवा कॅपॅसिटरचा करंट आणि कॅपॅसिटर मधला ईएमएफ फेज डिफरन्स पाठ असला पाहिजे. फार अवघड नाही सांगितलंय. कॅपॅसिटर आणि इंडक्टर साठी ते फेज डिफरन्स करेक्ट 90 आहेत. काय आहेत ते? 90 आहेत. बरोबर. कॅपॅसिटर मधला करंट ईएमएफ 90 चा फेज डिफरन्स, इंडक्टर मधला करंट ईएमएफ 90 चा फेज डिफरन्स. इंडक्टर मधला करंट हा इंडक्टर मधल्या ईएमएफ ला लॅग करतो. इंडक्टर करंट लॅगिंग. इंडक्टर मधला करंट इंडक्टरच्या ईएमएफ ला 90 न लॅग करतो आणि कॅपॅसिटर मधला करंट कॅपॅसिटरच्या ईएमएफ ला लीड करतो. इंडक्टर करंट लॅगिंग. इंडक्टर मधला करंट इंडक्टरच्या व्होल्टेजला लॅग करतो. इंडक्टर मधला करंट इंडक्टरच्या व्होल्टेजला 90 डिग्रीनं लॅग करतो. कॅपॅसिटर मधला करंट कॅपॅसिटरच्या ईएमएफ ला कॅपॅसिटर मधला करंट कॅपॅसिटरच्या ईएमएफ ला 90 न लीड करतो. ठीक आहे सर. लीड लॅग नंतर आन्सर तर 90 आहे ना. cos 90 0 आहे ना. cos 90 0, entire answer comes out to be equal to 0. So logically as well as by formula you can justify CW bit overall 12 bit. क्लिअर झाले का बघा. नेक्स्ट क्वेश्चन ला जाऊयात. झाले की सांगा पटकन पुढे जाऊयात. RL सर्किट झालेत आपले. RC सर्किट होतील. RLC सर्किट पण करू, त्याचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू. संपला चॅप्टर. मग मुद्दाम पहिल्यांदा शिकवताना RLC सर्किट शिकवलंय, कारण ते एकदा समजलं की पुढचं काय असंच राहतच. मग RL झालं, RC झालं. आता परत RLC आपण जेव्हा करू तेव्हा RLC चे सगळे लॉजिक्स आपल्याला माहितच असतात, त्यामुळे RLC अवघड जातच नाही. चला पुढं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. त्या माझ्या बरोबर. इन दी अबो क्वेश्चन म्हणजे 14th क्वेश्चन मध्ये त्यांनी VS म्हणजे सप्लाय, सप्लायचं व्होल्टेज VS ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, सप्लायचं व्होल्टेज ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, ब्रॅकेट मध्ये म्हणजे फंक्शन ऑफ, राऊंड ब्रॅकेट म्हणजे फंक्शन ऑफ, सप्लायचं व्होल्टेज ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे इन्स्टंटेनियस सप्लाय व्होल्टेज. त्याला तुम्ही नुसतं VS म्हटलं तरी चालतंय. त्याला काय VS इन ब्रॅकेट T असं म्हटलं पाहिजे असं काही नाही. ते असं दिलंय 220 इंटू √2 इंटू साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये 2π50 इंटू T. बर, ओमेगा आला 2π50 बरोबर ना. टाइमचा कोइफिशियंट कॉमन वगैरे जर काय काढला असेल आता मल्टिप्लाय करून घ्यायचं. टाइमचा कम्प्लीट कोइफिशियंट म्हणजे ओमेगा. टाइमचा कम्प्लीट कोइफिशियंट म्हणजे ओमेगा, ते माहिती आहे सर. पुढं इन दी अबो क्वेश्चन. ठीक आहे, इन दी अबो क्वेश्चन ते पण लिहून ठेवूयात. म्हणजे मागच्या क्वेश्चनचा रेफरन्स ठेवायचाच आहे. इन दी अबो क्वेश्चन हा सप्लाय व्होल्टेज आम्हाला दिला तर काय फाइंड आता काय म्हणतात बघा, करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे सप्लायचा करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम काढा म्हणतायत. ठीक आहे, काढूया. आणि काय म्हणतात, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर अँड कॅपॅसिटर, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर अँड कॅपॅसिटर हा बीट नंबर ए. बीट नंबर बी मध्ये म्हणतायत व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, पण सांगतायत ते
ऍज अ फंक्शन ऑफ टाइम म्हणजे इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर काढा म्हणतायत. बर, पुढे काय म्हणतायत? व्हीसी व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इन्स्टंटेनियस म्हणतात. ब्रॅकेटमध्ये टी लिहायला लागलेत ते, म्हणजे ऍट अ गिव्हन इन्स्टन्स ऑफ टाइम व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. त्याचा फॉर्म्युला सांगा. व्हीसी ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, व्हीआर ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, सप्लायचा करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. अगदी सिंपल आहे. काय करायचं सांगतो मी तुम्हाला. माझं लॉजिक असं आहे, आम्हाला काय पाहिजे? सप्लायचा करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. सप्लायचा करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. आयडिया एवढीच आहे बघा. आयडिया काय असते? जसं V इक्वल टू V0 साइन ओमेगा टी ना, तसं I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी लिहून घ्यायचं. इथं कॉस लिहिलं तर कॉस लिहायचं. व्होल्टेज जर कॉस मध्ये दिलं, सप्लायचं व्होल्टेज कॉस मध्ये दिलं तर सप्लायचा करंट कॉस मध्ये लिहा. सप्लायचं व्होल्टेज साइन मध्ये लिहिलं तर सप्लायचा करंट पण साइन मध्ये लिहा. माझी आयडिया एवढी आहे. मला इन्स्टंटेनियस करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, म्हणजे करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम पाहिजे. जसं V इक्वल टू हा V0 साइन ओमेगा टी, तसं I इक्वल टू I0 म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू, तसा हा E0. हा साइनला साइन, आता हा ओमेगा टी असणार. हा ओमेगा टी, हा E0 साइन ओमेगा टी. तसं I इक्वल टू I0, इथं साइन दिले ना, मग मी पण इथं साइन. बरोबर, साइनला साइन, ओमेगा टी ला ओमेगा टी, जे आहे तसं. बरोबर. आता मला सांगा, करंट, सप्लायचा करंट सप्लायच्या व्होल्टेजला लीड करत असेल तर प्लस फाय. करंट जर सप्लायच्या ईएमएफ ला किंवा व्होल्टेजला लीड करत असेल तर प्लस फाय, लॅग करत असेल तर मायनस फाय. सर्किट कुठला आहे? एक्सेल वालं, सॉरी कॅपॅसिटर वालं की इंडक्टर वालं? सर आपलं जे सर्किट आहे ते असं आहे बघा, आर आणि सी. आपण ठरवूया सप्लायचा ईएमएफ, सप्लायचा करंट, याच्यामध्ये कोण लीडिंग कोण लॅगिंग ठरवूया. बोला, हा कोण येणार? ई आर. सर जो करंट सप्लाय न दिलाय तोच करंट रेझिस्टन्स मधनं गेलाय, तोच करंट कॅपॅसिटर मधनं गेलाय. बर, सप्लायचा करंट तोच रेझिस्टन्स मधनं, तोच कॅपॅसिटर मधनं, तो करंट आपण इथं ड्रॉ केला. सप्लायचा करंट म्हणजेच रेझिस्टन्स मधला करंट म्हणजेच कॅपॅसिटर मधला करंट. सर बर, रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्स मधला ईएमएफ इन फेज. बरोबर. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग, म्हणजे हा तुमचा ईएल आला असता आणि हा तुमचा ईसी आला असता. इंडक्टर मधला ईएमएफ लिडिंग असतो, कॅपॅसिटर मधला ईएमएफ लॅगिंग असतो. पण जर इंडक्टर नाही आहे तर सोडून द्या ईएलचा विषय. कॅपॅसिटरच्या करंटला कॅपॅसिटरचा ईएमएफ लॅगिंग आहे, ठीक आहे. सो हा ईआर, हा ईसी, हा तुमचा नेट ईएमएफ ई. सरळ सरळ दिसतंय, सप्लायचा ईएमएफ सप्लायच्या करंटला लॅगिंग आहे. ईएमएफ लॅगिंग आहे म्हणजे करंट लिडिंग असणार. सो ईएमएफ ची फेज किती आहे? तो अँगल ऍज इट इज. त्या ईएमएफच्या फेज मध्ये करंट जो काय आहे तो फाय एवढ्या अँगलनं लीड करतोय, म्हणून प्लस फाय. लॅग करत असता आमचा करंट तर आम्ही मायनस फाय दिलं असतं. समजतंय का? याला E0 म्हणा, V0 म्हणा, काही म्हणा, E0 म्हणजेच V0. अप टू दिस रिप्लाय मी दी चॅट बॉक्स स्मॉल सी. आपण जे डिस्कशन केलं ते क्लिअर झालं का? कारण नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळणार आहे बघा. हे उत्तर मिळणार आहे, हे पण लगेच नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळते, हे पण लगेच नेक्स्ट स्टेपला मिळते. एवढं डिस्कशन क्लिअर झालं की प्लस फाय लिहायचं की मायनस फाय लिहायचं, एवढंच लॉजिक असते. त्यात तुम्ही ठरवा तुमचा करंट जो आहे तो सप्लायचा करंट सप्लायच्या ईएमएफ ला लीड करतोय की लॅग करतोय. सर आमचा करंट लीड करतोय. इफेक्टिव्ह सर्किट कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे, इंडक्टर नाही आहे सर्किट मध्ये. सो हा ईएमएफ लॅग करतोय करंटला किती न? फाय न. तो फाय आपला 45 डिग्री आला होता. सर I0 कॅल्क्युलेट करायचा आहे, कसा कॅल्क्युलेट करू? मॅक्सिमम करंट गिवन बाय द सप्लाय कसा कॅल्क्युलेट करू? काय नाही, मॅक्सिमम ईएमएफ ऑफ द सप्लाय
डिवाइडेड बाय अपोजिशन टू द सप्लाय. सप्लायला झालेलं अपोजिशन. आर पण लिहून चालणार नाही, एक्सी पण लिहून चालणार नाही, झेड म्हणावं लागेल. साइन ऍज इट इज 2 पाय 50 इंटू टी ऍज इट इज प्लस 45. आता इथं उगाच 45 डिग्री वगैरे किंवा 45 लिहू नका, ते रेडियन मध्ये लिहिलेलं जास्त व्यवस्थित असेल. येते का लक्षात? सो तो फेज डिफरन्स आपण ऑलरेडी काढला होता. हा जो काय फेज डिफरन्स मागच्या क्वेश्चन मध्ये काढलाय तो 45 डिग्री काढलाय आपण. त्याला पाय बाय 4 इथे लिहिताना. पण सर E0 आणि झेडच्या व्हॅल्यू सारख्याच्या राहिल्यात. हो, सप्लायचा मॅक्सिमम ईएमएफ किती आहे सर? साईनचा किंवा कॉसचा कोइफिशियंट म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. साइन किंवा कॉसचा कोइफिशियंट जो असणार आहे तो तुमचा एम्प्लिट्यूड किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे. किती आहे E0 किंवा V0 ची व्हॅल्यू? सर 220 इंटू √2 लिहा. 220 इंटू √2 अपॉन झेड. सप्लायला झालेलं अपोजिशन झेड. मागच्या क्वेश्चन मध्ये जावा, झेड कुठं आहे बघा. झेड कुठं आहे? इथं आहे बघा. मागच्या क्वेश्चन मधला झेड हा आला होता √2 इंटू 100 किंवा 100 इंटू √2. √2 इंटू 100 किंवा 100 इंटू √2. सो मागच्या क्वेश्चन मधला झेड इथल्या 100 इंटू √2 झाला. E0 अपॉन झेड हा साइन ऑफ 2 पाय 50 इंटू टी प्लस पाय बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट. √2 ला √2 कॅन्सल. सर 220 अपॉन 100. √2 ला √2 कॅन्सल. 220 अपॉन 100 इज 2.20. 2.2 म्हणा, 2.20 वगैरे म्हणत बसायची काय गरज नाही. पुढं इंटू साइन ऑफ 2 पाय 50 टी प्लस पाय बाय 4. इन्स्टंटेनियस करंट गिवन बाय द सप्लाय. करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम तुमच्या समोर आहे. तुम्ही याला नुसतं आय म्हटलं तरी काही अडचण नाही. इन्स्टंटेनियस करंट आहे पण तो आरएमएस नाही. करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम CW. सांगा नेक्स्ट स्टेपला आपण इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू. झालं की सांगा. नेक्स्ट instantaneous voltage across resistor. Again simple thing. Instantaneous voltage across resistor कसं कॅल्क्युलेट करणार? काय नाही, instantaneous current through the resistor. I as a function of time. Instantaneous current through the resistor multiplied by the resistance. काय नाही, V equal to IR. आता instantaneous म्हणून त्याला आपण ब्रॅकेट मध्ये T केलेलं आहे. बर, इन्स्टंटेनियस करंट थ्रू रेजिस्टर कसा कॅल्क्युलेट करणार? बिट नंबर बी लिहा. बट इन्स्टंटेनियस करंट थ्रू रेजिस्टर म्हणजेच सप्लायचा इन्स्टंटेनियस करंट. सिरीज मध्ये आहेत ना सगळे. सप्लायचा इन्स्टंटेनियस करंट म्हणजेच रेजिस्टन्स मधला इन्स्टंटेनियस करंट म्हणजेच कॅपॅसिटर मधला इन्स्टंटेनियस करंट. आणि सप्लायचा इन्स्टंटेनियस करंटचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्ही काढलेला आहे. 2.2 साइन ऑफ 2 पाय 50 टी प्लस पाय बाय 4. बर, हे झालं. देअरफॉर इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर ऍज अ फंक्शन ऑफ टाइम ब्रॅकेट मध्ये टी नाही लिहित बसला तरी चालतंय. हा, इन्स्टंटेनियस म्हणजे करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम अक्रॉस रेजिस्टर. इन्स्टंटेनियस करंट थ्रू द रेजिस्टर म्हणजेच सप्लायचा करंट इन्स्टंटेनियस करंट इनटू द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. काय आला होता सप्लायचा करंट? टेक करा 2.2 साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये 2 पाय 50 टी प्लस पाय बाय 4 असा तो आला होता. बरोबर सर, हा झाला करंट. ब्रॅकेट टाका इंटू रेजिस्टन्स. मागच्या क्वेश्चन मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू 100 ओहम दिली होती. सर हा 100 इंटू हा 2.2. हा 100 इंटू 2.2 जेव्हा मल्टिप्लाय होईल
तेव्हा बाळांनो त्याचा आन्सर होईल 220 साइन ऑफ 2 पाय 50t प्लस पाय बाय 4. That is the instantaneous voltage across resistor CW. चेक करा काय काय करायला लागलोय आपण. समजत चाललंय का बघा. सिंपल 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 लॉजिक सुद्धा सगळे वाटायला चालू होते. बरोबर केलंय का आपण. चुकलंय काय आपलं. त्यांचं काय आहे. Instantaneous voltage across resistor is instantaneous current through the resistor into the resistance. √2 into 100. करंटची व्हॅल्यू किती आली आपली 2.2 आली आहे ना. बर झालंय असं. इथं काय झालंय. हा जो सप्लायचा ईएमएफ दिलाय त्यांनी 220 इंटू √2 आणि मागच्या क्वेश्चन मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 14 मध्ये मॅक्सिमम व्होल्टेज जे येणार ते 200 इंटू √2 येणार. येते का लक्षात. इथं त्यांनी आरएमएस व्होल्टेज 200 दिले. 200 इंटू √2 केलं की मॅक्सिमम व्होल्टेज होते. मग ते 200 इंटू √2 पाहिजे होतं. त्यात त्यांनी इथं देताना काय दिलंय चुकून क्वेश्चन मध्ये देताना ते 220 इंटू √2 दिले. ते देताना काय द्यायला पाहिजे होतं 200 इंटू √2 द्यायला पाहिजे होतं. मग आरएमएस व्होल्टेज 200 बरोबर मागच्या क्वेश्चन बरोबर मॅच झाला असतं. ओके ठीक आहे. आपलं काय चुकलेलं नाहीये. तेच म्हटलं त्यांचं आन्सर आपला आन्सर जरा मॅच नाही होताना दिसलं मला. पण ते इथं आहे त्यांची अडचण इथं आहे. त्यांनी इथं देताना हे 200 इंटू √2 द्यायला पाहिजे होतं. म्हणजे 200 इंटू √2 अशी जर मॅक्सिमम व्हॅल्यू झाली असती तर त्याला अपॉन √2 करून 200 हा आरएमएस आला असता. आता 220 येणार ना आरएमएस. आता आरएमएस जो येणार तो 220 येणार बरोबर. आणि त्या हिशोबाने आपण ते केलेलं आहे. बर त्यांनी द्यायला इथं 200 पाहिजे होतं. आपलं बरोबर चाललंय. लिहित चला पुढं. नेक्स्ट पॉइंट आहे आता आपण कॅल्क्युलेट करायचं आहे कपॅसिटर मधला इन्स्टंटेनियस करंट. नाही कपॅसिटरच्या अक्रॉसचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज. इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर कसं काढूयात. इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर रेझिस्टन्स जर काढणं सोपं होतं. का सांगतो. रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्स मधला ईएमएफ किंवा रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे इन फेज असतात. त्यामुळे या करंटच्या फेज मध्ये परत काय चेंज करायची गरज नाही. नीट समजून घ्या. रेझिस्टन्स मधला इन्स्टंटेनियस करंट आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज हे इन फेज असतात. त्यामुळे या फेज मध्ये परत काही चेंज करायची गरज नाही. +90 -90 चा विषयच नाहीये. कारण रेझिस्टन्स मधला इन्स्टंटेनियस करंट आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज हे इन फेज असतात. पण बाळांनो आता जर तुम्हाला कपॅसिटर मधला इन्स्टंटेनियस व्होल्टेज आणि इन्स्टंटेनियस करंट त्याचं रिलेशन जर लावायचं असेल इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर कसं काढणार. तर त्यासाठी नुसतं इन्स्टंटेनियस करंट थ्रू द कपॅसिटर इंटू एक्सी असं लिहून नाही चालत.
असं लिहून नाही चालत, कारण इन्स्टंटेनियस करंट थ्रू द कॅपॅसिटर आणि इन्स्टंटेनियस व्होल्टेज यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहे. मग हे तर लिहायचंच, प्लस सांगायचं त्यांना की आमचा जो ईएमएफ आहे किंवा आमचं जे काय व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आहे, इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग पण कॅपॅसिटर मध्ये करंट लिडिंग, कॅपॅसिटर मध्ये करंट लिडिंग, इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग, कॅपॅसिटर मध्ये करंट लिडिंग. म्हणजे कॅपॅसिटरचा करंट लीड करतोय, म्हणजे या करंटच्या फेजला किंवा असं म्हणूया हा जो काय करंट आहे हा ईएमएफ ला लीड करतोय, म्हणजे हा जो काही ईएमएफ किंवा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर आहे तो लॅग करतोय. सो हा व्होल्टेज जो आहे हे तर लिहायचंच, अँड हाच व्होल्टेज फेज मध्ये लॅग होतोय, अँड फेज लॅग ऑफ कितीनं लॅग होतोय, तो 90 डिग्रीनं लॅग होतोय. नीट समजून घ्या, कॅपॅसिटरच्या व्होल्टेजचा फॉर्म्युला नुसता एवढा लिहून चालत नाही. कॅपॅसिटर मधल्या करंटला तो 90 न लॅग होतोय तेही सांगावं लागतं. त्यामुळे लिहिताना असं लिहावं लागतं, इन्स्टंटेनियस करंट थ्रू कॅपॅसिटर. आता इन्स्टंटेनियस करंट थ्रू कॅपॅसिटर म्हणजे सप्लायने दिलेला करंट. सप्लायने दिलेला करंट आपण ऑलरेडी काढलाय, तोच करंट रेझिस्टन्स मधनं गेलाय, तोच करंट कॅपॅसिटर मधनं गेलाय, तोच करंट सप्लायने दिलेला आहे. सो करंट तर सेम आहे, रेझिस्टन्स मधला, कॅपॅसिटर मधला आणि सप्लायनं दिलेला. आणि आता आपल्याला इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काढायचं काम दिलेलं आहे. पण तो इन्स्टंटेनियस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर जो आहे तो इन्स्टंटेनियस करंट थ्रू द कॅपॅसिटरला 90 न लॅग होतोय. या दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. नुसतं इथं जसं I इंटू आर करून काम झालं तसं नाही होत, कारण हे दोघं इन फेज आहेत, पण हे दोघं कुठे इन फेज आहेत, नाही. आमचा व्होल्टेज लॅग करतोय, कॅपॅसिटरचं व्होल्टेज 90 न लॅग करतंय कॅपॅसिटरच्या करंटला. बरं, कॅपॅसिटरचा करंट म्हणजे सप्लायचा करंट, मग तिथं आता सी वगैरे परत लिहित बसायची काय गरज नाही, इंटू एक्सी. बर, पुढचं येणारच, त्यात फेज लॅग ऑफ 90 डिग्री ते सगळं आलंच. पुढं आता जेव्हा लिहायला आपण चालू करू हे इक्वेशन, इन्स्टंटेनियस करंट थ्रू कॅपॅसिटर किंवा इन्स्टंटेनियस करंट गिवन बाय द सप्लाय जो काय आहे तो करंट किती आहे, 2.2 इंटू साइन ऑफ हे 2π50t बरोबर, प्लस π/4. हे काय झालं, इन्स्टंटेनियस करंटची फेज झाली. त्यात कितीचा लॅग केला पाहिजे, आमचा ईएमएफ लॅग करतोय, लॅग केला पाहिजे, म्हणजे यातनं अजून π/2 सबट्रॅक्ट केले पाहिजे. कारण आता जे काही ईएमएफ आम्ही कॅल्क्युलेट करायला लागलोय किंवा व्होल्टेज अक्रॉस आता आम्ही कॅपॅसिटर कॅल्क्युलेट करायला लागलोय, ते कॅपॅसिटर मधल्या करंटच्या फेजला कितीनं लॅगिंग असलं पाहिजे, π/2. अलग लक्षात, असा तो करंट लिहावा लागेल. ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे या इन्स्टंटेनियस करंटचा विचार झाला, फेज लॅगचा विचार झाला, इंटू एक्सी. इंटू एक्सी जो आहे तो एक्सी किती होता, 2π50t. हे π/4 मायनस π/2, 45 मायनस 90, 45 मायनस 90 म्हणजे -45, मायनस 45 म्हणजे मायनस π/4. एक्सी 100 ओहम होता, हा 100 इंटू हा 2.2, 100 इंटू 2.2 परत येणार तो 220 इंटू साइन. हे सगळं ऍज इट इज 2π50t, 2π50t मायनस π/4 CW. हे समजलं का बघा, या पॉइंटला स्टार करून ठेवा. आमचा ईएमएफ ही व्हॅल्यू तर येईलच, पण यातला जो काय करंट आहे त्या करंटला कितीनं लॅग करतोय, 90 डिग्रीनं लॅग करतोय. कॅपॅसिटर मधल्या करंटला कॅपॅसिटर मधला व्होल्टेज 90 न लॅग करतोय, ते सांगायला लागतंय. आणि त्या हिशोबाने हे -90 आलेलं आहे. Up to this reply in the chat box, clear and written. CW सांगा पटकन. चांगला होता हा क्वेश्चन.
एव्हरीवन झाले की सांगा, पटकन पुढे जाऊ. अजून एक क्वेश्चन सॉल्व करू, रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स वाला. सर कॅपॅसिटर लीड करतो, सो वी सबट्रॅक्ट वर करंट लॅग असताना ऍड का नाही करत. कॅपॅसिटर लीड करतो, कॅपॅसिटर लीड करतो म्हणजे कॅपॅसिटरचं जे काय व्होल्टेज आहे ते लॅग करतं ना. कॅपॅसिटर मधला करंट लीड करतो बाळा. आता काय लिहायचंय आता आपल्याला व्होल्टेज लिहायचंय. मला जे लिहायचं आहे ती गोष्ट लीड करते की लॅग करते. ही गोष्ट लॅग करते. कॅपॅसिटरचं व्होल्टेज लॅग करते. आमच्याकडे कॅपॅसिटर मधला करंट आहे, पण आम्ही तुम्हाला कॅपॅसिटर मधला करंट विचारलाच नाहीये. तर फॉर्म्युल्यात तर कॅपॅसिटर मधला करंट येतोय, तो कॅपॅसिटर मधल्या करंटला कॅपॅसिटरचा ईएमएफ 90 न लॅग करतोय. मग ते फेजचा पण विचार व्हायला पाहिजेच की, फेजचा विचार व्हायलाच पाहिजे. ही जी काय करंटची फेज आहे, करंटची फेज काय आहे तुमच्या 2π50t + π/4 ही तुमच्या कॅपॅसिटर मधल्या करंटची फेज आहे. त्यात -90 केले पाहिजे तरच ईएमएफ ची फेज क्रिएट होईल. आणि आम्हाला ईएमएफ लिहायचा आहे. चेक करा. कॅपॅसिटर लीड करत नाही, कॅपॅसिटर मधला करंट लीड करतो कॅपॅसिटर मधल्या ईएमएफ ला. नीट समजून घ्या तो प्रश्न. रेझिस्टन्सला चालतं, रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्स मधलं व्होल्टेज लीडिंग नाही लॅगिंग नाही, या फेज मध्ये परत चेंज करायची काय गरज नाही. पण या फेज मध्ये चेंज करायची गरज आहे. ही जी फेज आहे ही कोणाची फेज आहे, ही करंटची फेज आहे. ही करंटची फेज आहे. त्या करंटच्या फेजला -90 केलं तर ईएमएफ ची फेज तयार होणार. तर ईएमएफ ची फेज तयार होणार आणि आम्हाला ईएमएफ लिहायचा आहे, इन्स्टंटेनियस ईएमएफ लिहायचा आहे. समजलं का? इथं हा टी आहे, हा ब्रॅकेट वगैरे नाही आहे. टेल मी येस नो. कळले का? बोला येस नो. गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. काय व्हरायटी आहे बघा अजून एक. अन एसी सोर्स ऑफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. ठीक आहे, एक एसी सोर्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. पुढं इज फेड अक्रॉस म्हणजे इज कनेक्टेड अक्रॉस. इज फेड अक्रॉस म्हणजे इज कनेक्टेड अक्रॉस रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. पुढं द करंट रजिस्टर्ड इज आय. करंट रजिस्टर्ड इज आय. कुठला करंट मेजर केला असणार, इन्स्टंटेनियस, ऍव्हरेज की आरएमएस. इथे ऍमीटर लावलाय म्हणजे हा एसी ऍमीटर असणार. एसी ऍमीटर आरएमएस करंट मेजर करतो. सो सप्लायचा आरएमएस करंट, सप्लायनं दिलेला आरएमएस करंट, तोच रेजिस्टन्सचा आरएमएस, तोच कॅपॅसिटरचा आरएमएस, हे सगळं कळतंय आपल्याला. सो सप्लायचा आरएमएस करंट ते म्हणतात कॅपिटल आय. द करंट रजिस्टर्ड इज कॅपिटल आय. इफ नाव द फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स इज चेंज्ड. सोर्सची फ्रिक्वेन्सी चेंज केली, बर, इज चेंज टू ω/3. मग पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी होती ओमेगा, नंतरच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी केली आहे ω/3. ω/2 नाही, ω/3. बर. If now the frequency of the source is changed to ω/3 but maintaining the same voltage, बर, व्होल्टेज मात्र सेम मेंटेन केलं. सप्लायचं जे काय व्होल्टेज असेल त्याला आपण ERMS म्हणूया. हे आरएमएस व्होल्टेज ऑफ रेजिस्टन्स VRRMS किंवा VRMS ऑफ रेजिस्टन्स आणि VRMS ऑफ कॅपॅसिटन्स किंवा ERMS ऑफ रेजिस्टन्स, ERMS ऑफ कॅपॅसिटन्स. सप्लायचा ERMS तो मात्र सेम ठेवलाय, ओमेगा चेंज केलाय. बरोबर.
ठीक आहे, म्हणजे पहिल्या केस मधले RMS व्होल्टेज सप्लायचं इज इक्वल टू दुसऱ्या केस मधलं RMS व्होल्टेज सप्लायचं RMS व्होल्टेज बदललेलं नाहीये, त्याला आपण ERMS असं म्हणू. पुढं द करंट इन द सर्किट इज फाउंड टू बी हाल्फ. बर, मग पहिल्या केस मधला RMS करंट ऑफ द सर्किट आणि दुसऱ्या केस मधला RMS करंट इन द सर्किट इज फाउंड टू बी हाफ झालाय, अर्धा झालाय असं सापडलंय. म्हणजे पहिल्या केसमध्ये I, दुसऱ्या केसमध्ये I/2. पुढं कॅल्क्युलेट द रेशो ऑफ रिएक्टन्स टू रेजिस्टन्स ऍट ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ओमेगा. Calculate the ratio of reactance to resistance. Calculate ratio of reactance. Reactance म्हटलंय, impedance नाही. Calculate the ratio of reactance and resistance. कधीचा, कुठल्या फ्रिक्वेन्सीचा? ऍट ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे, XC ओमेगा वरती डिपेंडेंट आहे. XC इज इक्वल टू 1/ओमेगा C. सो कुठला ओमेगा? ओरिजिनल ओमेगा ऍट ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. जेव्हा फ्रिक्वेन्सी ओमेगा होती तेव्हाचा XC आणि R यांचा रेशो काय असेल? बर, ठीक आहे. सोल्युशन, आम्हाला रेशो विचारलाय XC चा आणि R चा. बर, XC काय असतोय? 1/ओमेगा C. ओमेगा कधीचा घ्यायचा? ओरिजिनल ओमेगा घ्यायचा. ओरिजिनल ओमेगा किती होता? ओमेगाच होता. नंतरचा ओमेगा 2 किती झालाय? ओमेगा 1 ओमेगा आहे, ओमेगा 2 नंतरचा किती आहे? ओमेगा/3 आहे. सर आम्हाला ओरिजिनल पाहिजे आहे. 1/ओमेगा C. ओमेगाला ओमेगा घेतलं, ओमेगा/3 नाही घेतलं, अपॉन R. बरं, हा पण डिनॉमिनेटर मध्ये आहे, हा पण डिनॉमिनेटर मध्ये. सो 1/ओमेगा इंटू C इंटू R हा रेशो, याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. बरं, चांगला क्वेश्चन. काय काय करता येईल बघूया. करंटचा डेटा दिलाय, यातच सगळा गेम आहे. हा क्वेश्चन जो काय असणार हा या करंट वरनं सॉल्व्ह होणार. ओमेगा RC ची व्हॅल्यू मिळाली की काम झालं. ओमेगा RC ची व्हॅल्यू मिळाली की काम झालं. ठीक आहे, काय करता येईल? पहिल्या केसमध्ये, केस 1 मध्ये करंट काय असणार? सप्लायचा RMS करंट. पहिल्या केस मधला सप्लायचा RMS करंट किंवा इन जनरल सप्लायचा RMS करंट काय असणार? सप्लायचं RMS व्होल्टेज अपॉन Z. बरोबर, सप्लायचं RMS व्होल्टेज जे असेल ते तर चेंज होत नाहीये. बरोबर, Z काय असणार? अंडर रूट R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. सर XL नाहीच आहे, मग XC R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. सर XL 0 आहे, मग XC तर आहे, सो 0 मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. सर मायनस XC चा स्क्वेअर करा नाही तर XC चा स्क्वेअर करा, दोन्हीचा आन्सर सेम आहे. ठीक आहे, पुढं. बरोबर, देअरफॉर पहिल्या केसमध्ये जो काय RMS करंट होता डिवाइडेड बाय दुसऱ्या केसमध्ये जो काय RMS करंट होता इज इक्वल टू पहिल्या केस मधलं RMS व्होल्टेज. सर पहिल्या केस मधलं RMS व्होल्टेज आणि दुसऱ्या केस मधलं RMS व्होल्टेज सेम आहे. ठीक आहे, तरी पण रेशो एकदा लिहून घ्या. पहिल्या केस मधलं सप्लायचं RMS व्होल्टेज, दुसऱ्या केस मधलं सप्लायचं RMS व्होल्टेज. करंट याला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, सो 1/2 1/2 तसंच होणार. आणि करंट या Z ला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. करंट या Z ला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि इकडे 1 2 असेल तर तिकडे सिक्वेन्स 2 1 होणार. सो इकडे येणार अंडर रूट, इथं 1 आहे तर इथं 2 येणार. R² प्लस दुसऱ्या केस मधला कॅपॅसिटन्स किंवा दुसऱ्या केस मधला XC, कॅपॅसिटन्स नाही XC, सेकंड केस मधला XC चा स्क्वेअर डिवाइडेड बाय अंडर रूट R² प्लस, बरोबर ना? रेशो घ्यायला लागलोय, कळत नाहीये? आर यू गेटिंग इट? थोडं सिम्प्लिफाईड मॅनर मध्ये लिहूयात. डायरेक्टली नसेल लक्षात येत तर एक एक करंट कॅल्क्युलेट करूया, तसंही चालेल. कसं करणार? IRMS काय येणार इन दी फर्स्ट केस, ERMS इन दी फर्स्ट केस अपॉन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय ओमेगा वरती डिपेंडेंट असतो का? नाही. रेजिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा आहे का? नाही. XL आणि XC च्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा आहे आणि आता ओमेगा चेंज व्हायला लागला. पहिल्या केसमध्ये ओमेगा आहे, सेकंड केसमध्ये ओमेगा/3 आहे. मग रेजिस्टन्सला 1 2 म्हणायची काय गरज नाही, मग तो R² प्लस सेकंड केसमध्ये जो काय XC होता तो
आणि फर्स्ट केस मध्ये जो काय एक्सी होता तो त्या हिशोबाने तुम्ही पहिली केस आणि दुसरी केस, सो एक्सी इन दी फर्स्ट केस चा स्क्वेअर, बरोबर. आणि सेकंड केस मधला आरएमएस करंट काय आहे ना, सेकंड केस मधला आरएमएस व्होल्टेज डिवाइडेड बाय रूट ऑफ सेकंड केस मधला रेझिस्टन्स. रेझिस्टन्स काय ओमेगा वरती डिपेंडेंट असत नाही, ठीक आहे, पण एक्सी तर असतोय, पण त्याला तर एक्सी इन दी सेकंड केस म्हणावं लागेल, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणावं लागेल. याला इक्वेशन 2 म्हणा, याला इक्वेशन 3 म्हणा. आता तरी या दोघांचा रेशो घ्या. ERMS इन दी फर्स्ट केस आणि ERMS इन दी सेकंड केस सेम आहेत. या दोघांचा रेशो घेतला तर हे आणि हे कॅन्सल होणार. या दोघांचा रेशो मी नेक्स्ट पेज वरती घेतो. IRMS 1 IRMS 2 यांचा रेशो घेतला. IRMS 1 अपॉन IRMS 2 इज इक्वल टू ERMS 1 आणि ERMS 2 हे तर दोन्ही सेम आहेत. यांचा रेशो घेतला तर हे कॅन्सल होतील. तर हे 1 अपॉन रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस XC1 स्क्वेअर, पहिल्या केस मधला XC चा स्क्वेअर हा डिनॉमिनेटर मध्ये राहील आणि हा यानं याला डिवाइड केल्यानंतर हा डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज राहील आणि हा मात्र जो काय स्क्वेअर रूट आहे तो वरती जाईल. सो आन्सर कसं येणार, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस सेकंड केस मधला जो काय XC आहे त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस पहिल्या केस मधला जो काय XC आहे त्याचा स्क्वेअर, बरोबर. याला एखादं इक्वेशन म्हणून नाव द्या. इक्वेशन 3 झालंय, त्याला इक्वेशन 4 म्हणा. अगदी सिंपल आहे, बरोबर. आपला प्लॅन काय आहे, सर समहाउ वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ ओमेगा इंटू सी इंटू आर, बरोबर. आता पहिल्या केस मधला आय, दुसऱ्या केस मधला आय आपल्याला माहित आहे. IRMS इन दी फर्स्ट केस, IRMS इन दी सेकंड केस, आय आणि I/2 आहेत, ठीक आहे. आता आपल्याला हे जे काय XC आहेत फर्स्ट केस आणि सेकंड केस मधले ते कॅल्क्युलेट करावे लागतील. XC काय असतोय, 1 अपॉन ओमेगा सी असतोय. इन दी फर्स्ट केस, इन दी फर्स्ट केस सी तर नाही बदलला पण ओमेगा बदललाय सर, ठीक आहे. सो XC इन दी फर्स्ट केस काय येणार, पहिल्या केस मधला ओमेगा आहे ओमेगा, सी तर सीच आहे. अँड दुसऱ्या केस मधला जो काय XC आहे, XC इन दी सेकंड केस, तो काय येणार 1 अपॉन ओमेगा इन दी सेकंड केस इंटू सी. आता ओमेगा इन दी सेकंड केस जो आहे बाळा तो किती आहे, ओमेगा इन दी सेकंड केस आहे सर ओमेगा अपॉन 3, तो 1/3 झालाय इंटू सी, हा 3 केला वरती. सो उत्तर आलं 3 अपॉन, हा 3 केला वरती 3 अपॉन ओमेगा सी, बरोबर. हा 1 अपॉन ओमेगा सी आला, तो 3 अपॉन ओमेगा सी आला. लिहा IRMS इन दी फर्स्ट केस तो होता I डिवाइडेड बाय, ते म्हणा नाव पहिल्या केस मधला IRMS तो आहे I, दुसऱ्या केस मधला IRMS तो 1/2 झालाय. ओमेगा 1/3 झाला होता, करंट 1/2 झाला होता. करंट इज फाउंड टू बी हार्ड, बरोबर. इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस सेकंड केस मधला XC तो आहे 3 अपॉन ओमेगा सी, 3 अपॉन ओमेगा सी चा ब्रॅकेट स्क्वेअर, बर समजून घ्यायचं, डिवाइडेड बाय रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस पहिल्या केस मधल्या XC चा स्क्वेअर. पहिल्या केस मध्ये XC होता 1 अपॉन ओमेगा सी, दुसऱ्या केस मध्ये 1 अपॉन ओमेगा इन दी सेकंड केस इंटू सी. सेकंड केस मधला ओमेगा ओमेगा अपॉन 3 आहे, 3 गेला वरती 3 अपॉन ओमेगा सी, तो झाला सेकंड केस मधला XC. फर्स्ट केस मधला XC किती आहे बाळ सर 1 अपॉन ओमेगा सी, तो सी आणि एल वेगळा दिसला पाहिजे, सी आणि एल कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे, बर. सर हे आय ला आय कॅन्सल 1/2, 1/2 वरती गेला की 2/1 म्हणजे 2च. सर स्क्वेअर रूट कंबाईन करा, कंबाईन केली आर स्क्वेअर प्लस 3 अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर. सो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पहिल्यांदा कॅन्सल करा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट पहिल्यांदा कॅन्सल करा. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे दोन्ही बाजूला स्क्वेअर करा असं मला म्हणायचं, दोन्ही बाजूला स्क्वेअर करा. दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं तर काय होईल, 4 इज इक्वल टू स्क्वेअर रूट गेलं आर स्क्वेअर प्लस 3 अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4r स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर
इज इक्वल टू हा आर स्क्वेअर ऍज इट इज प्लस 3 अपॉन ओमेगा सी चा ब्रॅकेट स्क्वेअर येणार 9 अपॉन ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर. नीट समजून घ्या. आता हा 4r स्क्वेअर आणि हा आर स्क्वेअर, हा आर स्क्वेअर लेफ्टला आला 3r स्क्वेअर, हा 4 अपॉन ओमेगा सी स्क्वेअर राईटला गेला, हा 9 अपॉन ओमेगा सी स्क्वेअर ऍज इट इज, हा 1 अपॉन ओमेगा सी चा स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये ओमेगा सी चा स्क्वेअर. सो हा 4 राईटला गेला, हा झाला मायनस, हा ओमेगा सी चा स्क्वेअर म्हणजे ओमेगा सी ब्रॅकेट स्क्वेअर, 9 मायनस 4 आन्सर येणार 5 अपॉन 9 मायनस 4 5, बेस तर सेम आहे, ओमेगा सी चा ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे आहे सर? आपल्याला 1 अपॉन ओमेगा सी आर ची व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. मग सर हा 3 पलीकडे पाठवा, हा आर स्क्वेअर तिथंच राहू दे, हा आर स्क्वेअर तिथंच राहू दे, हा ओमेगा सी चा जो काय ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याला ओमेगा स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणा आणि त्याला लेफ्टला पाठवा. हा ओमेगा स्क्वेअर झाला, सी स्क्वेअर झाला, लेफ्टला आला, हा 3 राईटला गेला म्हणजे डिवाइड करायला गेला, हा 5 राईटला ऍज इट इज, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या, इकडे पण स्क्वेअर रूट घ्या, इकडे पण स्क्वेअर रूट घ्या. That's it. We have almost reached the answer. 99% क्वेश्चन सॉल्व्ह झालाय. ओमेगा आर सी ची किंवा ओमेगा सी आर ची व्हॅल्यू तुमच्या समोर आहे √5/3. आम्हाला पाहिजेल आहे 1 अपॉन ओमेगा सी आर, 1 अपॉन ओमेगा सी आर पाहिजेल आहे. याचा रेसिप्रोकल आणि नेक्स्ट स्टेपला उत्तर बोला. ह्याच्या पुढची स्टेप, बट वी वॉन्ट रिएक्टन्स टू रेजिस्टन्स रेशो XC अपॉन आर, तो किती होता? 1 अपॉन ओमेगा सी आर. ओमेगा सी आर आहे ना, याचा रेसिप्रोकल म्हणजे √3/5. CW, इज दिस क्वेश्चन क्लिअर टू ऑल ऑफ यू? ओमेगा बदलला त्यामुळं XC बदलला, XC बदलल्यामुळं Z बदलला, Z बदलल्यामुळं करंट बदलला. आणि पहिल्या केस मधला करंट I होता, दुसऱ्या केस मधला करंट I/2 होता. तेवढाच गेम आहे. चेक करा, समजला का? गॉट इट? आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? समजायला लागलंय का एव्हरीवन? आरसी सर्किट पण संपले. आता RLC सर्किट बरोबर आपण डील करणार नेक्स्ट लेक्चरला, पण त्याआधी मला सांगा, आर दी थिंग्स टॉट इन टुडेज लेक्चर क्लिअर टू ऑल ऑफ यू? लिव्ह करू नका, काही गोष्टी बोलणार आहे, डिस्कस करायचे. आजचं शिकवलेलं सगळं समजलं? म्हणजे आरसी सर्किट झाले, RL सर्किट झाले. आता या सगळ्यांना इन्क्लूड करणारं लॉजिक डायरेक्टली आहे तुमच्याकडे RLC वालं, ते अवघड जायचं काहीच कारण नाहीये. ते तर फंडामेंटल लॉजिक झालं. RLC सिरीज मध्ये असतं, जो अब्सेंट आहे तो 0 टाकला, XL अब्सेंट असेल XL 0 टाकला, XC अब्सेंट कॅपॅसिटर असेल अब्सेंट तर XC 0 टाकला. त्या लॉजिकनं आपण हे सगळे ट्रायंगल्स आणि पॉवर आणि करंट आणि EMF डील केले. आता जनरल लॉजिक बरोबर डील करूयात. एकदा जनरल लॉजिक बरोबर डील केला तर मागच्या गोष्टी अजून सिंपल होतील. ओके, बर. दुसरं म्हणजे तुम्हाला जो आता मी स्टडीचा प्लॅन दिलेला आहे, त्या स्टडीच्या प्लॅनला तुम्ही फॉलो करायचं आहे. ओके, जे काही सॉल्विंग सांगितलेलं आहे ते सॉल्विंग कंप्लीट करायचं, चेक करून पण घ्यायचं. ओके, सो बोर्डाचे सुद्धा तुम्हाला एक्सरसाइज कंप्लीट करायसाठी तिथं मी टायमिंग देतोय. ज्या दिवशी ते सांगितलेलं आहे त्या दिवशी कंप्लीट करा. इन केस जर नाही झालं तर तुम्हाला संडे पण युटिलाइज करावा लागेल, किंवा त्याच दिवसाचा थोडासा ऍडिशनल जर तुमच्याकडे बफर टाइम असेल तर तो यूज करावा लागेल. ओके, प्रत्येक सब्जेक्टला इक्वली टाइम द्या. कुठल्याही सब्जेक्टचा टाइम मी फिजिक्स मध्ये घेत नाहीये, बरोबर? 25 क्वेश्चन्स दिलेले आहेत पर डे. डेफिनेटली कुठल्याही सब्जेक्टचा टाइम घेतला असं तर होणार नाहीये, बरोबर ना? या वीकचं टार्गेट आहे आपलं अराउंड 150 क्वेश्चन्स. अराउंड 150 क्वेश्चन्स. 25 into 6 किती होते? 150 होते. 150 होते, 25 गुणिले 6. 6 दिवस आहेत. अराउंड तुमचे 150 क्वेश्चन्स MCQs हे सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. त्यात तुम्हाला एक चॅप्टर जो दिलाय रिव्हिजन करायला तो दिलाय मी इलेक्ट्रिक फील्ड अँड
इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड मॉड्यूल 3 चॅप्टर 1 आणि दुसरा जो काय चॅप्टर दिलाय तो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स असे 2 चॅप्टर्स दिलेले आहेत. ओके, सॉरी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स नाही, तुम्हाला करंट चॅप्टर दिलाय, एसी वाला एक दिलाय. आताचा जो काय चॅप्टर दिलाय तो एसी वाला चॅप्टर, करंट चॅप्टर मध्ये एसी दिलाय सॉल्व्हिंगला मॉड्यूल मधनं, आणि रिव्हिजन वाला दिलाय इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड मॉड्यूल 3 चॅप्टर 1. हे आपलं या वीकचं टार्गेट आहे. ओके, आणि या वीकेंडला तुम्हाला काय करायचं आहे, अल्टरनेटिंग करंटचा बोर्डचा होमवर्क पण कम्प्लीट करायचा आहे. केव्हा? वीकेंडला सॅटर्डे संडे अल्टरनेटिंग करंटचा बोर्डचा होमवर्क तुम्ही कम्प्लीट करायचा आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला ऍडिशनल अजून काय एफर्ट घ्यावे लागणार नाही बोर्डसाठी सेपरेटली. इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्स, बरोबर. सो हा तुमचा रिव्हिजन वाला आणि हा तुमचा करंट वाला, असे 2 तुम्हाला टास्क दिलेले आहेत, कंप्लीट करा. ओके, बर. त्यानंतर आणखीन एक सांगायचं असं होतं, या संडेला तुमची कुठली टेस्ट आहे का? बोर्ड वाली टेस्ट आहे का? आय थिंक बायोची मागच्या वेळची कॅन्सल केली होती ना या वीक मध्ये, मग मॅमला तुम्ही सांगू शकता. कारण नेक्स्ट वीक मध्ये आपला एसी कंप्लीट झाल्यानंतर मी ठेवणार आहे. सो मागच्या वेळची जी बायोची कॅन्सल झालेली आहे ती टेस्ट तुम्ही यावेळी घेऊ शकता, या वीक मध्ये वेळ आहे. अलग लक्षात. आणि फिजिक्सचं काम पण ऑलरेडी वीक मधलं ऑलरेडी डिफाईन्ड आहे, कुठलीही टेस्ट असणार नाही. जी काय फिजिक्सची टेस्ट असेल ती आता डायरेक्टली नेक्स्ट वीक मध्ये असेल किंवा त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये असेल. ओके, fine. So in this lecture we will stop at this point. Okay, chalo, bye bye everyone, let me end the lecture. Yes, bye.